श्री देवी शांतादुर्गा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री समर्थ रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि इथे तुम्ही जे उपस्थित आहात, पूज्य विवेक शास्त्री गोडबोले आणि इतर सर्व साधक मंडळी, श्रोते हो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आज पहिला दिवस आहे। तिथी फाल्गुन शुद्ध पंचमी, म्हणजे देवीच्या उपासनेत पंचमी तिथी महत्त्वाची म्हणतात। आपणही बरेच जण पंचमीसाठी आलेला असाल, चांगली गोष्ट आहे। सुरुवातीला या देवी सर्वभूतेषु एक 3-4 आपण कवन म्हणूया। त्यातले प्रत्येकाची चाल निराळी असते, म्हणून मी सांगतो माझ्या नंतर म्हणायचे। या देवी सर्वभूतेषु म्हणा, सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै नमो नमः। नमस्तस्यै नमो नमः। छान, सर्वांनी चांगलं म्हणलं। आजपासून 5 दिवस ग्रंथराज दासबोध हा जो रामदासांचा ग्रंथ आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। सुरुवातीला सांप्रदायिक मंगलाचरण म्हणायचं असतं, पण ते कागद आज आपल्या हातात नाही आहे, त्यांना आज उशीरही झाला आहे। तेव्हा आपण देवीचं आत्ता नमस्तस्यै नमस्तस्यै म्हणून सुरुवात केलेलीच आहे। आपण विषय पुढे नेऊया। आज फाल्गुन शुद्ध पंचमी। आपले जे महिने आहेत ना, त्या महिन्यांच्या नावावर जरी थोडं चिंतन केलं तरी आपल्याला त्यातून उपासनेसाठी, आध्यात्मिक उपासनेसाठी एक दिशा मिळते, एक मार्ग मिळतो। फल्गू वरून फाल्गुन, फाल्गुनी नक्षत्र, पण फल्गू नावाची नदी, सरस्वतीलाही फल्गू म्हणलेलं आहे, की जी तशी गुप्त येते पण नंतर ती आत जाते आणि दिसत नाही, पण खाली आहे। आपण म्हणतो अलीकडेच अमेरिकेच्या उपग्रहाने ते आपण सेन्सर सिस्टीम असते ना, रिमोट सेन्सिंग, त्यांनी सांगितलेलं की इथे नदीचा प्रवाह आहे आणि आता तो एक मोठा प्रकल्प सुरू आहे। सिंधू लवकरच आपल्या याच्यातून पूर्णपणे व्हायला लागेल असं समजूया। पण फल्गू नदी
तिची वाळू जर अशी थोडीशी दूर केली तर खाली ओल लागते, आणखीन तुम्ही खाली खोल गेलात तर पाणी लागेल. संतांच्या काय कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करताना वरची जी कवचे असतात किंवा आपण म्हणतो टर्फल असतात, साधं काजू खायचा म्हटलं तर वरचं टर्फल आपण काढून टाकतो, शेल ज्याला म्हणतात. बदाम आपण शेल ते वरचं कवच काढून टाकतो. अगदी कोकोनट आपण रोज खाणारा नट आहे त्याची वरची कट्टी ती आपण काढून टाकतो. तसे जे शब्द आहेत, आपण आता काही ओव्या वगैरे समजा म्हणल्या तरी ते शब्द आहेत, शब्द फोडले पाहिजे. समर्थांनीच म्हणलेलं आहे, फोडूनी शब्दांचे अंतर वस्तू दाविजे निजसार ऐसा सद्गुरू माहेर अनाथांचे. सुंदर शब्द आहे. सद्गुरू माहेर आहे, लक्षात ठेवा. सद्गुरूला माऊली आपण म्हणतो, माय माऊली म्हणतो. सद्गुरूकडे जाण्याची, सद्गुरूसमोर काही निवेदन करण्याची, सांगण्याची कुणालाही भीती किंवा लाज बाळगता कामा नये. रामदास माऊली माये म्हणून अभंग आहे. रामदास असं कठोर व्यक्तिमत्व आपल्याला वाटतं, पण ती सुद्धा माऊलीच आहे. आणि त्या माऊलीच्या चरणाशी बसून इकडे राम आहे, लक्ष्मण, सीता आहे, हनुमान आहे, इकडे विष्णू आहेत साक्षात, मागे देवी आहे शक्ती. अशा सुंदर इथे हा त्यांनी केलेला आहे मंडप. आणि आपण सगळेजण आलेला आहात. विवेकशास्त्री मागेही होते. आत्ता जो विषय त्यांनी सांगितला खरं म्हणजे तो माझ्या मनात होता की महाभारतातलं एक सुंदर प्रकरण आहे की यक्ष प्रश्न म्हणतात. यक्ष हे रूप घेतलं होतं यमानं, आणि यमाचे 2 अंशावतार एकाच काळी आहेत. एक म्हणजे विदुर जो काका आहे आणि त्याचा पुतण्या युधिष्ठिर. तर आपल्या मुलाची परीक्षा घ्यायला पाहिजे म्हणून तो यम यक्षाच्या रूपात येतो. सगळा प्रसंग सांगत नाही आणि प्रश्न विचारतो. ते प्रश्न आजही तितकेच प्रासंगिक, म्हणजे आपण म्हणतो ना कालसंगत, रेलेव्हंट टू प्रेझेंट टाइम्स असे आहेत. अगदी 2024 आणि त्याच्या पुढच्या काळात पुढे कधी संधी मिळाली तर आपण तोही विषय मांडू. फार सुंदर प्रश्न आहेत. आत्ता मी सांगितलं ना की जी तिथी आहे, जी देवी किंवा देवता आहे, जी नदी आहे किंवा जे क्षेत्र आहे सगळं, त्या सगळ्याचा संदर्भ आपल्या उपासनेला आपण द्यावा. सर्वेशाम अविरोधेनं म्हणताना ते काही फक्त जीव नाही येत आहे, सर्व दिशांनी निरनिराळे येतात. निशाचर आपण म्हणतो, रात्री येतात. म्हणजे आपल्यावर हल्ला करणाऱ्या दुष्ट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती सध्या खूप वाढलेल्या आहेत. आणि त्यातून सुटायचं असेल तर आध्यात्मिक उपासनेशिवाय दुसरा मार्ग नाही. हे विवेकशास्त्रीही सांगतील, व्यासांपासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे. ते ज्ञानाचे ईश्वर म्हणून गेलेले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि असूनी व्यवहारी संसारी जिव्हे वेगू करी, वेगाने म्हणा, हरी म्हणा, हरी म्हणा, राम 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 वेगात म्हणा. दुसरे विचार मनात येता कामा नयेत. आणि यो राम नाम कवचम स्मरे, ते कवच आहे. शरणागतासी राम किंवा देव जाहला वज्रपंजरू. वज्र म्हणजे सगळ्यात कठीण अशी एक वस्तू आहे ना, त्याचा जर पिंजरा केला आणि त्याच्यात जर आपलं रक्षण करते देवता, की देवी असू दे, राम असू दे, हनुमान असू दे, तर मग भ्यायचं कारण नाही आहे. तुम्हाला मी परतही हा मुद्दा सांगेन, शरीराच्या इम्युनिटीबद्दल या करोनापासून आपण बरेच सावध झालो. शरीराची इम्युनिटी, पण मनाची इम्युनिटी नावाचा जो एक प्रकार आहे तिथे आता लक्ष दिलं पाहिजे. अनेक ठिकाणी लोक सांगतात काय हो तो डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. हा शब्द डिप्रेशन हा इतका रुटीन झालेला आहे की तो नकारात्मक विचार करतो, सतत उदास असतो, खिन्न असतो. हे जे सगळे शब्द आहेत ना, मनाची इम्युनिटी आपली खूप कमी झालेली आहे. मन, भावना, विचार हे जे कोश आपण म्हणतो ना, म्हणजे त्यातल्या त्यात आपला अन्नमय कोश आहे, त्याची आपण खूप काळजी घेतो. हे खायचं, ते खायचं, मोड आलेली धान्य खायची, सकाळी फिरायला गेल्यानंतर हा रस घ्यायचा, तो रस घ्यायचा, किती विचार करतो. टी व्हीवरून तर अगदी माहितीचा पूर येत असतो ह्या गोष्टींसाठी. हे झालं खाण्याबद्दल. प्राणमयबद्दल सुद्धा हल्ली टी व्हीवरून सुद्धा प्राणायाम काय, निरनिराळे व्यायाम काय, हे सगळे आपल्याला दाखवत असतात. ऑनलाईन कोर्सेस असतात, आपल्यापैकी बरेच जण घेतात. पण प्राणमय कोश हा एका बाजूनी शरीराकडे आहे, दुसऱ्या बाजूनी मनाकडे आहे. मनोमय, विज्ञानमय म्हणजे बुद्धिमय आणि आनंदमय कोश. इथे कुठेतरी आपली उपासमार चाललेली आहे. ती या दासबोधाच्या अभ्यासातून, यावेळेला दासबोध विषय आहे म्हणून ती कशी करायची. आज एक महत्त्वाच्या ज्यांचं ऋण आहे आपल्याला, ऋषी, मुनी, साधू, संत आणि संत महात्मे, या 3 जोड्या मी मुद्दामून घेतलेल्या आहेत. पूर्वी ऋषी मुनी होते प्राचीन काळात. अशाच एका ऋषींची आज जयंती आहे. त्यांच्याबद्दल 1-2 कथा ऐकून आपण पुढे जाऊया. नंतर मधल्या काळात ज्ञानेश्वर वगैरे साधू संत आले.
लोक विचारतात आता संत वगैरे नाही आहेत का, आहेत की सत्पुरुष आणि महात्मे. काळाची गरज असेल, आता चमत्कार करणारे नसतील पण मार्गदर्शन करणारे, मनशांतीसाठी दिशा दाखवणारे. या जो यक्ष प्रश्न सांगितले त्याच्यात शेवटी शेवटी 2 प्रश्न विचारले. कः पंथः का दिक्, म्हणजे मार्ग कुठला आणि दिशा कुठली. आपण मार्गदर्शन म्हणतो आणि दिग्दर्शन म्हणजे डायरेक्शन म्हणतो, दोन्ही गोष्ट आहेत. दिशा दाखवणं, मार्ग दाखवणं, चालायचं आहे आपल्यालाच, हे कायम लक्षात ठेवा. कुठलाही गुरु किंवा कुठलाही देव आपल्यासाठी चालणार नाही आहे. मार्ग आपल्यालाच चालला पाहिजे. ज्याला मंजिल म्हणजे मुक्काम म्हणतो, आपल्यालाच पोचलं पाहिजे. पण आपल्याला ते दिशा दाखवतील. संतो दिक हे उत्तर दिलेलं आहे. कोणत्याही काळी कुठल्याही समाजाला दिशा पाहिजे असेल तर संतच दिशा दाखवतात. आणि संत काय मूर्ख नसतात, काय बावळट नाही आहेत. ते संत या शब्दाचा अर्थ जे सत्य, सनातन, नित्य, नूतन, चिरंतन असं जे तत्व आहे, संत या शब्दाचा अर्थ आहे. संत कधी बदलत नाही. तो संतांना मूड्स नसतात. ते कायम, ज्ञानेश्वर बघा ना, ज्ञानेश्वर कधी चिडले, कधी रागवले, कुणाचा द्वेष मत्सर केला आहे, कधी लोभ नाहीच आहेत. एक अशी स्वतंत्र अशी त्यांची पातळी असते. त्या पातळीवर संत नेहमी असतात. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, ज्याची वृत्ती संत आहे. वृत्ती म्हणजे एका अर्थाने आपल्या मनाची स्टेट ऑफ माइंड म्हणा, ती सरळ आहे, संत आहे, सत्य आहे, कधी डळमळीत होत नाही. आपले मूड्स असतात, तो मूड स्विंग्स आपण शब्द वापरतो, हे सामान्य माणसाचं लक्षण आहे. हे 5 दिवस आपण दासबोध ऐकल्यानंतर ऐकवणार कोण आहेत? समर्थ रामदासच ऐकवणार आहेत. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, उद्या म्हणणार होता श्लोक. आणि मग समर्थांना सांगितले, तुम्ही माझे सद्गुरू आहात, मी शरण आहे तुम्हाला, माझ्या मनात बसा, मला तुमचा दासबोध समजून अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा. हे 20 दशक 200 समास केवढा आहे दासबोध? 7751 ओव्या आहेत. मग त्यातल्या आपण काय निवडल्या आहेत? एक कुठेतरी 25 ओव्या निवडलेल्या आहेत, कारण 5 दिवसात. पण त्या ओव्या अशा आहेत की सगळ्याला स्पर्श करणार आहे. ज्याला जीवनाची निरनिराळी अंग आहे, निरनिराळे पैलू आहे, त्यांना स्पर्श करणाऱ्या त्या ओव्या आहेत. उद्या त्या आपल्या हातात असतील. आपण त्या 4 दिवस परत करूया आणि 5व्या दिवशी देवीचा प्रसाद म्हणून घरी घेऊन जाऊया. मंगलाचरण असेल की सुरुवातीला 8 श्लोक म्हणायचे असतात. ते एका अर्थाने अष्टक आहे, पण मंगलाष्टक म्हणल्यानंतर निराळी वाजंत्री आपल्या कानात वाजवू लागते, म्हणून मंगलाचरण म्हणतात. ठीक आहे. आपण जो विषय करत होता याज्ञवल्क्य ऋषी, आपल्यापैकी अनेकांना याज्ञवल्क्य परंपरा असेल अनेकांच्या घरात. पण याज्ञवल्क्याने इतकी बुद्धिमान व्यक्ती दुसरी झाली असेल तर शंकराचार्यच, आद्य शंकराचार्य. याज्ञवल्क्याने मी वाचत होतो सहज, परकीय लोकांनी आपल्या ऋषींबद्दल जे लिहिलेलं आहे ना, ते आपल्या लोकांनी लिहिलेलं नाही. आपण नुसती गोत्र सांगतो, गोत्राचा अभिमान, आणि गोत्र म्हणजे अभिषेकापुरती मर्यादित राहिलेलं आहे. अरे कुठून निर्माण झाला आहे? माझा मूळ पुरुष कोण आहे? मग त्याचं ऋण आहे माझ्यावर. विज्ञान खूप आहे याच्यात, वेळ जाईल म्हणून आत्ता सांगत नाही आहे. पण मला जर कळलं माझा मूळ पुरुष अत्री आहे, त्या अत्रीचे काही ना काहीतरी अंश माझ्या रक्तात किंवा माझ्या जीन्समध्ये आजही आहेत. आणि विज्ञान किती मायक्रो 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 किंवा नॅनो 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 असा अंश असेल, दिसणारही नाही तो. कोरोना कुठे दिसत होता? कोविड झाला ना, पण आपल्याला विचार करा तुम्ही, जे दिसत नाहीत ते जास्त शक्तिमान असतात, दिसत नाहीत ते विशाल असतात, सगळीकडे पसरतात. दिसत नाहीत ते, दिसतात ते काय इथे आहेत तर तिकडे नाही आहेत. हा मंडप इथे आहे नाही तिकडे नाही आहेत. पण हवा, वारा, आकाश आणि आकाशापेक्षा सूक्ष्म असणारे जे ब्रह्म, हा ब्रह्म शब्द ही कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान कुणी केलं तर याज्ञवल्क्यांनी दिलेलं, असं मला काल वाचन होतं. परकीयांनी लिहिलेलं आहे की त्याच्या ब्रह्म हा शब्द, विवेकशास्त्री सांगतील कदाचित आपल्याला, की जे शब्दांच्या पलीकडे आहे, अनिर्वचनीय, जे कथनाच्या पलीकडे आहे, अकथनीय, जे वर्णनाच्या पलीकडे आहे, अवर्णनीय, त्याला शब्द नाहीच आहे. ते फक्त आहेच आहे. ते दिसत नाही, त्याला वास नाही, रंग नाही, कसलीही उपाधी नाही. अनुभव मात्र घेता येतो. आणि त्याचा अनुभव घेतल्यानंतर मी तोच होतो. तुकाराम म्हणतात ना, विठ्ठल पहावया गेलो, विठ्ठल होऊन या ठेलो. हे जे ठेलो आहे ना, तो अनुभव आहे. ती एक प्रकारची अवस्था आहे. ती अवस्था आहे, अनुभव आहे ब्रह्माचा. पण काहीतरी नाव दिलं पाहिजे ना. तस्य वाचकः प्रणवः असं म्हणतात, योगसूत्रात सांगितलेलं आहे. ओम हे नाव दिलं. तुम्ही चिंतन करा. ओम हा आदिनाद आहे, अंतर्नाद आहे, अनाहत नाद आहे.
बाकी सगळे नाट करायला काही ना काहीतरी आपटावं लागतं. आत्ता मी बोलतोय तरी माझे जे ध्वनी आहेत ना, आपण ज्याला व्होकल कॉर्ड्स म्हणतो, स्वरतंतू, ह्याच्यातून निघणारी लंग्स हवा फ्रिक्शन होत आहे तिथे, काही नाही आपटतं आहे आणि मग त्यातून स्वर निर्माण होतात, इकडे शब्द तयार होतात आणि वाणी बाहेर पडते. पण अनाहत नाद काहीही कशावरही न आपटता निर्माण झालेला, आणि निर्माण झालेला कशाला, असलेलाच तो आहेच, आहेच लक्षात ठेवा. सृष्टीपूर्वी होता, आत्ता तर आहेच, आणि सृष्टीचा प्रलय विलय काही झाला तरी तो असणारच आहे. म्हणून ओम तसं ब्रह्म हे नाव दिलं. आणि अद्वैत, द्वैत नाही ते अद्वैत एक वेळ सोपं आहे हो, परंतु ब्रह्म हा शब्द दिला. नुसता देणं नाही आहे, तुम्ही सहज विचार करा की क हा असा क कुणी काढला असेल हो पहिल्यांदा आकार. इंग्लिशमध्ये ह्याला ए म्हणायचं, कुणी काढला असेल, तो माणूस सामान्यसुद्धा असेल, पण त्यांनी केलेली कामगिरी असामान्य आहे. कारण कितीतरी हजार वर्ष झाली असतील, कितीतरी पिढ्या झाल्या असतील, या माणसाने याला ए म्हणायचं, याला बी म्हणायचं, किंवा याला क म्हणायचं, याला क्ष म्हणायचं, याला ज्ञ म्हणायचं, हे त्यांनी नुसतं ठरवलं नाही तर समाजाकडून मान्य करून घेतलं आणि पिढ्यानपिढ्या ती मान्यता दिली. नाहीतर स्क्रिप्ट म्हणजे लिपी तयार झाली नसती, आणि ग्रंथ लिपिबद्ध म्हणजे लिहून आपल्याला मिळाले. हे प्रिंटिंग फार नंतर आलेलं आहे, इवन लिपीसुद्धा नंतर आलेली आहे. मौखिक आपण म्हणतो परंपरा, ओरल ट्रॅडिशन, ही फार पूर्वीपासून आलेली आहे. आणि हे जे ब्रह्मवृंद इथे आहेत त्यांनी संख्या वगैरे सांगितली, इतके जण आलेले आहेत, कृतज्ञ असलं पाहिजे त्यांच्याबद्दल. कारण किती हजार वर्षापूर्वी जे मंत्र उच्चारले गेले, तोंडातून उद्गारले गेले, त्याचे कर्ते ते नव्हते, रचयिते ते नव्हते, निर्माते ते नव्हते, हे लक्षात ठेवा. ते श्रोते होते, ते द्रष्टे होते, ऐकून स्मृती, स्मार्त, त्या अर्थाने ते स्मृती होती त्यांची. आणि मुख्य म्हणजे ते म्हणतात मी उद्गाता आहे, माझ्या तोंडून गायत्री मंत्र बाहेर पडला. विश्वामित्र त्याचं कर्तृत्व घेत नाही, म्हणून आपण त्याला अपौरुषेय असा शब्द वापरतो. मॅनमेड नाही आहे तो, हे उत्स्फूर्तपणे आलेले आहेत, ज्याला स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो म्हणतात. ही खरी कविता आहे, हे खरं काव्य आहे. ते टला टन, पला प असे जोडत बसलेले नाहीत वाल्मिकी, उत्स्फूर्तपणे लिहिलेलं आहे. तशी ती रचना असते, लक्षात ठेवा. आणि आपण ते उत्स्फूर्त होऊनच, म्हणून अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, आई लहान मुलाला छोटे छोटे घास करते आणि हा काऊचा, हा चिवचा, हा काकाचा, हा मामाचा असं म्हणत भरवते ना. तसा हा जो दासबोध आहे, एवढा मोठा ग्रंथ, 200 समास म्हणजे अध्याय आहेत, 20 दशक म्हणजे 10 समासांचा एक सेट आहे, संच आहे. विचार करा, तुम्ही मला भरवा, आई म्हणून तुम्ही भरवा, ही प्रार्थना श्रीधर स्वामींनी समर्थानं केलेली आहे. आणि मग महाराज या सद्गुरू रामदासा, त्यांना वंदन करून आपण विषय प्रवेश करणार आहोत. या याज्ञवल्क्यांचे 1-2 प्रसंग सांगतो, कारण फार तेजस्वी ऋषी आहे तो. हे त्यांच्यात एक अशी छटा होती की ज्याला लोक, सामान्य लोक अहंकार म्हणतात, ज्याला इंटेलेक्च्युअल ॲरोगन्स म्हणतात, म्हणजे बुद्धिमत्ता आहे पण अहंकारसुद्धा आहे. एक प्रसंग डोळ्यासमोर आणा बरं. जनक म्हणजे हा सीतेचे जनक नाही का, जनक हे घराणं आहे. देवरात नावाचा जनक, ज्याच्याकडे परशुरामाने ते धनुष्य ठेवलं होतं, शिवधनुष्य. नंतर अनेक जनक झाले, शुकदेवांच्या वेळेला जनक होते, हे जनक होते, जनक परंपरा आहे ते. तर जनक म्हणजे एका अर्थाने पिताश्री आहेत होते, ते सगळ्या प्रजेचे पिता आहेत असं नाही, तर ज्ञान वगैरे, कला, साहित्य, शास्त्र, बुद्धिमान माणसं होती ही. मग त्या जनक विद्वत सभा भरवायचे, ज्याला आपण पार्लमेंट ऑफ द लर्नेड, विद्वानांची सभा भरवायचे. आणि त्याच्यात एक प्रश्न जनक राजा विचारायचा, आणि त्याचं समाधान, राजाचं समाधान होईपर्यंत त्याच्यावर विचार मंथन व्हायचं. म्हणजे नवीन ज्ञान निर्माण करणं हे सध्याची आपण म्हणतो ना धर्म आहे. इन्फॉर्मेशन खूप झाली, त्यातून ज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे हे सांगणारा अलीकडे आपल्याला एक राष्ट्रपती मिळाला होता, की जो सायंटिस्ट प्रेसिडेंट होता, अब्दुल कलाम. अरे ज्ञान निर्मिती करा, ज्ञान समाज आहे, आपण ज्ञानाच्या आश्रयाखाली आहोत. ज्ञान, आपण फक्त इन्फॉर्मेशन जाऊ दे, पुढे हा विषय येईल त्यावेळेला मी तुम्हाला पुन्हा सांगेन. तर याज्ञवल्क्य ज्यावेळेला जायचे, एक त्याची अट होती जनकाची, कोणीही यावे, प्रश्नाचं उत्तर द्यावं, माझं समाधान झालं. पण माझं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही घरी मात्र जायचं नाही, आश्रमात किंवा गुरुकुलात परतायचं नाही. जाताना मी तुम्हाला खूप निरनिराळे, आपण म्हणतो ना की जसं पारितोषिक, उपहार, प्रत्युपहार मी तुम्हाला देईन.
आणि जो माझं समाधान करेल त्याला तर मी काय वाटेल ते देईन. जमीन देईन, गायी देईन, बैल देईन, ज्यांच्या शिंगांना सोन्याची टोपणं लावलेली असतील वगैरे अशी वर्णन आहेत, हजारो देईन. माझं समाधान झालं पाहिजे. ज्यावेळेला याज्ञवल्क्य यायचे ना, हे बघा केवढा आत्मविश्वास आहे आपल्या ज्ञानावर. आल्यानंतर ते जनकाला प्रश्न विचारायचेच नाही. जनकाला विचारायचे, जो तुझं समाधान करेल त्याला तू काय द्यायचं ठरवलेलंस. इतके बैल माझ्या आश्रमाच्या दिशेने चालायला लागू देत, इतक्या गाई त्याही चालायला लागू देत, इतकं जे जे काही तुला वाटतं ना ते सगळं माझ्या आश्रमाच्या दिशेनं चालायला लागू दे. अजून त्यांनी प्रश्नच विचारला नाही आहे. तुझा कोणताही प्रश्न असला तरी मी समाधान करणार आहे, हा माझा आत्मविश्वास आहे. लोकांना हा अहंकार वाटायचा, पण त्यांनी प्रत्येक वेळेला जनकाचं समाधान केलेलं आहे. आणि मग ते जायला लागायचं, ते महत्त्वाचं नाही आहे. आणि मग हे बोलत एकदा त्यांनी जनकानी प्रश्न, बाकीचे प्रश्न विचारायचे. सगळ्यांचे प्रश्न विचारून झाल्यानंतर एक गार्गी वाचक नवी नावाची स्त्री, जी विद्वान स्त्री आहे, तिला विदुषी म्हणतात, ती उभी राहिली. या सगळ्यांचे प्रश्न तुम्ही उत्तर दिलेत, आता माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. हा त्या काळचा प्रसंग आहे, याज्ञवल्क्यांच्या काळचा, काही हजार वर्षापूर्वीचा, वेदकालीन आहे. अशा वेळेला कल्पना करा, ती उभी राहते, मला प्रश्न विचारायचे आहेत. प्रत्येक प्रश्न ऐकून याज्ञवल्क्य म्हणतात, काय सुंदर प्रश्न आहे. आणि ज्यावेळेला ते उत्तर देतात त्यावेळेला गार्गी म्हणते, काय सुंदर, काय हा संवाद असेल. वादे वादे जायते तत्वबोध, तसा हा वाद असायचा, जाहीर असायचा, पब्लिक डिबेट ज्याला म्हणतात, जाहीर वाद असायचा तो. सगळ्यात तिचं खूप समाधान झालं. अशा वेळेला तिच्याबरोबर आलेली तिची भाची मैत्रेयी तरुण होती, ती दिपून गेली याज्ञवल्क्यांच्या तेजानं. आणि ते तेज दर्शनाचं तेज असेलही, पण ज्ञानाचं तेज. परत जाताना ती विचारते आपल्या मावशीला गार्गीला की हे ऋषी कोण. याज्ञवल्क्य, मला त्यांच्याशी विवाह करायचा आहे. त्यावेळेला ती म्हणते की विवाह झालेला आहे त्यांचा, सुलभा किंवा कात्यायनी हे त्यांच्या पत्नीचं नाव आहे. आणि तुम्हाला सांगतो, परदेशातून 4 प्रवासी जवळजवळ जुन्या काळीच पण थोड्याफार फरकाने आलेले आहेत. एक आहे ह्युएन्सन, दुसरा आहे फाहियान, तिसरा आहे मॅगेस्थेनिस, चौथा आहे आपण अल्बेरुनी. ह्यांनी लिहून ठेवलेले आहेत की 10,000 विद्यार्थी याज्ञवल्क्यांच्या आश्रमात होते. कल्पना करा, नालंदा विद्यापीठात 10,000 विद्यार्थी होते. आणि त्यांची निवास व्यवस्था, त्यांची भोजन व्यवस्था, त्यांच्यासाठी सगळं साहित्य शैक्षणिक, केवढा यज्ञ असेल तो कल्पना करा. यज्ञ हा खरा यज्ञ आहे, ज्ञानयज्ञ आपण म्हणतो तो. तर तसा याज्ञवल्क्यांचा मोठा आश्रम होता, त्याच्यात ते सगळं असायचं. मला त्यांच्याशी लग्न करायचं आहे, पण त्यांचं लग्न झालं आहे, काही हरकत नाही, मी त्यांच्या पत्नीसमोर जाऊन उभी राहते. मैत्री आलेली आहे आणि ही खूप काम करते, सतत कामात असते, कुठे सारवते, कुठे हे करते सतत. ही आली त्यावेळेला सुद्धा कुठेतरी सारवत होते, हात शेणाने भरलेले होते. आणि कोण तू. माझं नाव मैत्री. कशासाठी आली आहेस. तुझ्या पतीशी मला विवाह करायचा आहे. काय प्रश्न आहे हो. ही पती पत्नी और वो, ही वो नाही आहे, लक्षात ठेवा. ती मला विवाह करायचा आहे तुझ्याशी. ती म्हणते आनंद आहे. कशासाठी तुला विवाह करायचा आहे. कारण ही जी सुलभा किंवा कात्यायनी नाव आहे तिचं, ही जी पत्नी आहे याज्ञवल्क्यांची, तिची एक खंत आहे की माझा नवरा एवढा बुद्धिमान आहे, मी त्याला प्रापंचिक साथ देते पण आध्यात्मिक किंवा बौद्धिक साथ देऊ शकत नाही. मला तुमच्या प्रपंचाशी किंवा प्रपंचातल्या संपत्तीशी काही कर्तव्य नाही. मला जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत आणि त्याच्यासाठी पती म्हणून त्यांच्याशी दीर्घकाळ राहावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून ती म्हणाली, मी लावून देते तुमचं लग्न. ती सुलभा म्हणते, मी करते तुमचा विवाह. हा विवाह ज्याला आपण म्हणतो ना प्लॅटॉनिक असतात, ते म्हणजे स्पिरिच्युअल वेडिंग्ज असतात. हे असे ताशे वाजवत वगैरे केलेले असतात. आणि नंतर हे दोघंजण अरण्यात जातात आणि तिथे त्यांच्यात संवाद होतात. बृहदारण्यक उपनिषद म्हणून आहे, त्याचा हा विषय आहे. ती पहिल्यांदा म्हणते मला आत्मज्ञान करून घ्यायचं आहे. आत्म्याचं स्वरूप काय आहे. तर ते पहिल्यांदा म्हणतात की आत्मा न अयम आत्मा बलहीनेन लभ्या. बलहीन, अरे आत्मज्ञान करायला वर्षानुवर्ष, आणि हवा मिळू दे न मिळू दे, गुहेत राहायला लागू दे, अन्न पाणी काही नाही, वर्षानुवर्ष तयारी आहे का. न बलहीने न लभ्या सांगितलेलं आहे. न मेधया, बुद्धीनं केवळ आत्मज्ञान होणार नाही, कारण बुद्धीचा जो पलीकडे आहे ना तिथे काय आत्मज्ञान होणार आहे. न मेधया न बहुधा श्रुतेनं,
हे ऐकलं ते ऐकलं, इकडे गेले तिकडे गेले, या गुरुचं ऐकलं त्या गुरुचं ऐकलं, ऐकून श्रवण करून नुसतं आत्मज्ञान होणार नाही. आणि पुढे हेही सांगितलंय, न प्रवचने न लभ्या. नुसती प्रवचनं, कीर्तनं, व्याख्यानं करून किंवा PhDचे थिसिस लिहून आत्मज्ञान होणार नाही आहे, लक्षात ठेवा. मग ती म्हणते की मग कशानं होणार आहे? तोच तर माझा प्रश्न आहे. आत्मा वा अरे ज्ञातव्या, श्रोतव्या, मंतव्या, निदिध्यासितव्या. लक्षात ठेवा, आत्मज्ञान पाहिजे ना, तर पहिल्यांदा ऐकलं पाहिजे. मगाशी काय सांगितलं, न बहुधा श्रुतेनं, हे ते ऐकलं तरी आत्मज्ञान होणार नाही. आणि आत्ता तुम्ही श्रोतव्या, त्याच्या आधी ज्ञातव्या म्हणलेलं आहे. आत्मज्ञान झालं पाहिजे, त्याच्यासाठी श्रवण केलं पाहिजे. श्रवण नुसतं नाही, तर मंतव्या, मंथन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि निदिध्यासितव्या, नित्य ध्यास घेतला पाहिजे. मला आत्मज्ञान झालं पाहिजे, झालंच पाहिजे, झालं पाहिजेच. सुरू होतो त्यांच्यातला संवाद. आज याज्ञवल्क्यांच्या निमित्ताने श्राद्ध 1 आणि 2 असे 2 भाग आहेत पांडुरंग शास्त्री आठवलेंचे. त्याच्यात हे सप्तर्षी वगैरे आपल्या ऋषींचे चरित्र आहे. चरित्रातले काही प्रसंग एवढे तेजस्वी आहेत की नुसते डोळे मिटून हा प्रसंग तुम्ही डोळ्यासमोर आणा. कितीतरी याज्ञवल्क्यांचे प्रसंग तुम्हाला सांगता येतील. आता वेळ नाही, नको घालवायला, कारण फक्त एक आज त्यांचा दिवस आहे. आणि श्राद्ध म्हणजे श्रद्धेनं केलेलं स्मरण, त्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्ध विधी आहे आणि श्राद्ध संस्कार आहे. विधी आपण करतो, लक्षात ठेवा, चांगली गोष्ट आहे, करत राहिलो पाहिजे. पण श्राद्धाचा संस्कार काय? यावर्षीच्या श्राद्धाला वडिलांना किंवा आईला मी वचन देतो का, कमिटमेंट, की पुढच्या वर्षीपर्यंत बाबा तुमचं अक्षर चांगलं होतं आणि तुमचं इंग्रजी चांगलं होतं, मी सुधारेन. पुढच्या श्राद्धाला सांगेन, हां आई तू सगळ्यांना मित्र करून घेत होतीस ग, तुझा हा मित्र करण्याचा स्वभाव पुढच्या वर्षीपर्यंत मी माझ्या स्वभावात आणेन. हे श्राद्ध आहे. काहीतरी अभिवचन दिलं पाहिजे, आश्वासन नाही, वचन, कमिटमेंट पाहिजे, तर तो श्राद्धाचा संस्कार आहे. विधी आपण करतो, करत राहूया. संस्कार महत्त्वाचा आहे. आपल्या प्रत्येक विधीचा मुंज विधी त्याचा संस्कार आहे. विवाह विधी संस्कार आहे. हे 16 संस्कार आहेत ना, त्यांचे संस्कार आहेत, लक्षात ठेवा. मेल्यानंतरचे जे संस्कार आहेत ते मृतात्म्याला नसतील कदाचित. जन्मापूर्वीचे जे संस्कार आहेत ते त्या जन्म अजून झालेल्या म्हणून बाळाला नसतील, परंतु आईला आहेत, वडिलांना आहेत, इतर कुटुंबियांना आहेत, समाजाला आहेत. आज आपण मुंजी वगैरे एवढ्या भरमसाठ खर्च करून करतो. विधी असतो, समारंभ असतो, रिसेप्शन असतं, संस्कार नसतो. संस्कारच नाही आहे. म्हणजे बाबा गायत्री मंत्र म्हणायला पाहिजे नाही, संध्या करायला पाहिजे, निदान 24 नामं नाही, होत नाही. असू दे, आपण पुढे जाऊया. आणखीन एका व्यक्तीचं स्मरण करून आपण पुढे जाऊया. आज गुरुवार आहे म्हणून मी फायदा घेतो आहे, कारण या 5 दिवसात पुन्हा गुरुवार येणार नाही आहे. आपण इथे जे जमलेले आहोत ना, त्यांनी स्वतःला सांगूया की आपल्यावर एक नैतिक जबाबदारी आहे. नैतिक, एक सामाजिक जबाबदारी आहे, सामाजिक, एक सांस्कृतिक जबाबदारी आहे, सांस्कृतिक, आणि एक आध्यात्मिक जबाबदारी आहे, आध्यात्मिक. म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे, स्पिरिच्युअल कल्चरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आध्यात्मिक कुठली आहे ते तुम्हाला सांगतो. समर्थ रामदास 1608 साली जन्मले. त्यांच्या पूर्वी 100 वर्ष 1503 साली फ्रान्समध्ये एक माणूस जन्मला, नॉस्ट्राडॅमस नावाचा. त्याला पुढचं दिसायचं आणि त्यांनी या 16व्या शतकापासून 22व्या शतकापर्यंत, म्हणजे अजून पुढचं शतक आहे, शेकडो त्यांनी भविष्य वर्तवलेले आहेत. प्रोफेसीज हे त्याच्या ग्रंथाचं नाव आहे. 4-4 चरण, जसा आपला अनुष्टुप छंद असतो किंवा मनाचा श्लोक असतो तसे क्वार्टेट्स म्हणतात, तसे त्याचे 4-4 यांचे श्लोक आहेत. आणि त्याच्यात तो लिहितो, तो सिम्बॉलिकली म्हणजे रूपकात्मक लिहितो. त्याला कुठे माहीत होती त्यावेळेला देश कुठे होता? निरनिराळे देश नव्हते. आपल्याला आज जे नेबर्स आपण म्हणतो ते 1947 साली निर्माण झालेले आपले शेजारी आहेत. नावं निराळी होती. विचार करा तुम्ही, तो ताऱ्यांचा रेफरन्स देतो की ही जी नक्षत्र आहे त्या नक्षत्रांचा जो फोकस आहे, झोत, त्यात येणारे जे देश आहेत त्या देशात यावर्षी ही घटना घडेल. 2024 साली त्यांनी सांगितलं संपूर्ण जगाला, ज्याला वेदर किंवा क्लायमेट डिझास्टर म्हणतात, अरिष्ट येणार आहे मोठं. मग भरपूर पाऊस पडेल, प्रचंड उष्णता आपल्याला जाणवायला लागलेलं आहे. काय आपण म्हणतो उत्तर ध्रुवाकडचे जे हिमनग विरघळायला लागलेले आहेत, आणि हिमनग म्हणजे हिमालयापेक्षा मोठे असतात काही, आणि ते जर विरघळले तर समुद्राची पातळी वाढणार आहे. आपल्या गोव्यातलं एखादं पणजीसारखं शहर, काही भाग त्याचा पाण्याखाली जाणार आहे. विचार करा तुम्ही. आणि हे 20 एक वर्षात आपण जिवंत असताना घडणार आहे.
हे त्यांनी केव्हा सांगितलेलं? 16व्या शतकात, ज्या वेळेला निसर्गचक्र बऱ्यापैकी नियमित होतं. आम्ही सुद्धा शाळेत शिकताना नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. मृग येतो 7 जूनला, मग त्यावेळेला पाऊस यायचा. आता जून कोरडा जातो आणि जुलैमध्ये प्रचंड एक महिना असं जात नाही की पाऊस पडत नाही आहे. हे त्यांनी त्या 16व्या शतकात सांगितलेलं आहे. 16व्या शतकात एकमेकाकडे जाण्याची किंवा इकडून तिकडे जाण्याची कोणती साधन होती हो? सायकलसुद्धा नव्हती. होती फक्त घोडागाडी, बैलगाडी, बस घोड्यावर बसून इकडे तिकडे जायचं. त्यावेळेला तर सांगतो 21वं शतक सुरू होईल त्यावेळेला माणूस नसलेल्या यानातून आकाशातून निरनिराळे अस्त्र टाकले जातील. कल्पना करा. आज ड्रोन नावाचा जो प्रकार आलेला आहे, ड्रोन म्हणू नका त्यांना, द्रोणाचार्यसुद्धा भरपूर अस्त्र त्यांना माहीत होते. पण हा ड्रोन म्हणजे पॅरासाईट आहे. इंग्लिशमध्ये ड्रोन या शब्दाचा अर्थ दुसऱ्याच्या श्रमावर जगतो, त्याला ड्रोन म्हणतात. हा ड्रोन आहे तो. कुठे त्याच्यात हे असतो माणूस, और केवढ्या प्रकाराने तो हिंसा करू शकतो. वाटेल ते. आता तुम्ही बघाच इथून पुढे, तुम्ही कशाला, आपणच बघूया. ते त्यांनी सांगितलेलं आहे. ज्यावेळेला विमान काय सायकल नव्हती त्यावेळेला तो सांगतो 21वं शतक सुरू होईल, आकाशातून युद्ध होईल. आणि सुरुवातीचं एक सांगतो तुम्हाला, वेळ जाईल असं वाटते पण आपण लगेच दासबोधाकडे बोलूया. 21वं शतक सुरू होईल म्हणजे सध्याचं शतक. आणि जे 2 जुळेभाऊ उभे आहेत, अत्यंत उन्नत उद्धट असे ते आहेत, उंच आहेत, अत्यंत उद्धट आहेत. त्या जुळ्या भावांना आकाशातून आग लावून जमीनदोस्त केलं जाईल. सुरू झालं 2001 9 सप्टेंबर किंवा 11 सप्टेंबर. त्या दिवशी 2 विमानं आली आणि अमेरिकेचे जे ट्विन टॉवर्स आहेत, तो रूपकात्मक लिहितो लक्षात ठेवा. हे 2 उंच 100व्या मजल्यावर टॉप ऑफ द वर्ल्ड नावाचं हॉटेल आहे. काय झाली आपण बघितलं की 21व्या शतकाची सुरुवातच झाली. आणि तो म्हणतो कन्व्हेन्शन ही युद्धाची साधनं नसतील होती, विमानं होती, ती पॅसेंजर विमानं होती, ती काही युद्धाची विमानं नव्हती काही. हे सगळं त्यांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी खऱ्या होतात. आपल्या देशाबद्दल काय सांगितलं ते एका वाक्यात सांगतो आणि पुढे जाऊया. तो म्हणतो 2050पर्यंत ही युद्ध चालणार आहेत. म्हणजे अजून 25 वर्ष तरी ही युद्ध चालणार आहेत. आणि युद्धाच्या निरनिराळ्या आघाड्या आहेत. तिकडे ते इस्रायल आणि चालू असेल, आपल्याकडे पाकिस्तान वगैरे चालू राहील. या सगळ्या निरनिराळ्या, जे रशिया युक्रेन चालू आहे, अशा निरनिराळ्या आघाड्यांवर युद्ध चालू राहील. युद्ध वाढेल. त्याच्या ज्यांच्या फ्लॅगवर म्हणजे ध्वजावर चंद्र आहे त्यांचा नाश अटळ आहे. सांगायला पाहिजे का हे काही. आणि तेच एकमेकाचा नाश करणार आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. बघा 2050पर्यंत या घटना घडतील. 2050 नंतर इथे आपण बसलेलो त्या प्रत्येकाबद्दल मी सांगतोय धरून मी, हे आपलं आत्मचरित्र ठरायला पाहिजे. ज्या देशाचे 3 किनारे सागर रात्रंदिवस धूत असतो असा एकच देश आहे भारत, ज्याला द्वीपकल्प किंवा पेनिन्शुला म्हणतात. पूर्व, पश्चिम आणि दक्षिण 3 किनारे सतत सागर धुतोय. त्या देशातून सामूहिक आध्यात्मिक नेतृत्व, कलेक्टिव्ह स्पिरिच्युअल लीडरशिप विल इमर्ज. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता. हे जे पसायदान आहे ना, ते आता हळूहळू खरं होईल. आध्यात्मिक नेतृत्व हे सामूहिक असेल, त्या नेतृत्वाचा एक नेता असेल कोणीतरी, आणि तो सगळ्या जगाला, मानवतेला शांती आणि कल्याणाकडे घेऊन जाईल 2050 नंतर. मग तुम्ही म्हणाल की केवळ ही एक जिओग्राफिकलच खूण आहे का? 3 किनारे धुतात. त्याने आणखीन एक सांगितले, ते सांगितल्यानंतर तुम्ही धन्य व्हाल. आणि आपल्याकडे टाळ्या वाजवण्याची पद्धत नाही, वाजवू नका टाळ्यामध्ये, कारण ती विचारांची शृंखला तुटते. लक्षात ठेवा, टाळ्या नाही. ज्या देशातले लोक गुरुवार हा पवित्र दिवस मानत असतील त्या देशातून हे आध्यात्मिक नेतृत्व आपोआप उदयाला येणार आहे. फक्त भारत या पृथ्वीच्या पाठीवर रविवार पवित्र मानणारे ख्रिस्ती देश आहेत, शुक्रवार पवित्र मानणारे इस्लामिक देश आहेत, शनिवार पवित्र मानणारे यहुदी, इस्रायल वगैरे देश आहेत. गुरुवार फक्त आपण हिंदू, त्याला सनातन शब्द वापरतात आले, आपण गुरुवार पवित्र मानतो. त्या देशातून नेतृत्व येणार आहे. आपण तयारी मात्र ठेवली पाहिजे. रामाला वानरं लागली, याला सुद्धा सेना लागली किंवा 7 अक्षौहिणी सेना कृष्ण आणि अर्जुनाच्या बाजूने होतीच की हो. हे स्वातंत्र्याची चळवळ म्हणतात. एक कुठला तरी नेता असेल, परंतु महत्त्व कशाला आहे हे बाकीचे त्याचे जे असतात त्याला लीला सहचर म्हणतात. जो पार्टिसिपंट्स, तो जे कार्य करणार आहे, त्या कार्यात भाग असणारे सहभागी, आपण ते सहभागी होऊया. म्हणजे आजपासून 5 दिवस आपण जे ऐकणार आहोत
तिथे हा विचार ठेवूया की माझ्यावर जबाबदारी आहे. इथून पुढे आता माझं नातू असेल त्यावेळेला टिशीत आलेला, अजून 20 वर्षांनी, फार पुढची गोष्ट सांगत नाही आहे, आत्ताच ती लक्षणं दिसायला लागलेली आहेत. तो रामलला तिथे बसतो काय आणि सगळं जग राममय होऊन जातं काय अजूनही आपल्याला कळत नाही, कारण वी आर स्टँडिंग टू क्लोज. तो घटना जानेवारीत घडलेली आहे, आता मार्चच्या इतक्या जवळ आपण आपल्याला कळणार नाही त्याचा प्रभाव काय पडणार आहे मानवजातीवर. हळूहळू कळेल, वाढत जाईल, त्याची व्याप्ती वाढेल आणि त्याची घनता म्हणजे इंटेन्सिटी वाढेल, एवढं लक्षात ठेवा. रामदासांनी जो ग्रंथ लिहिला दासबोध, त्याचं वैशिष्ट्य काय, एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती गीतेवर आधारित होती. गीता हा आधार ग्रंथ आहे. गीतेचे 700 श्लोक ज्ञानेश्वरीत आलेले आहेत. गीतेचे 18 अध्याय ज्ञानेश्वरीत आलेले आहेत. पण गीता सोपी आणि मराठीत करून सांगण्यासाठी 700 श्लोकांवर 9000 पेक्षा जास्त ओव्या ज्ञानदेवांनी रचल्या. नाथांनी भागवत लिहिला. व्यासांचा जो 12 स्कंधांचा भागवत आहे त्यातला 11वा स्कंध फक्त निवडला एकनाथांनी. नाथांचा मराठीतला भागवत हा संपूर्ण व्यासांचा जो भागवत आहे ना 12 स्कंधांचा, त्याचे 18,000 श्लोक आहेत. तर नाथ भागवताच्या 19,000 ओव्या आहेत. त्याला एन्सायक्लोपीडिया म्हणतात किंवा तो सागर आहे, महासागर. तुम्हाला भक्तीबद्दल, ज्ञानाबद्दल, ध्यानाबद्दल, कर्माबद्दल कोणताही प्रश्न असू दे जीवनाबद्दल, त्याचं उत्तर तुम्हाला नाथ भागवतात मिळेल. हे 2 ग्रंथ समाजाने या खांद्यावर त्या खांद्यावर डोक्यावर, तुकाराम आणि रामदास समकालीन आहेत, पण नामदेवाची गाथा, हे सगळं असताना कोणत्याही ग्रंथावर आधारित नसलेला पण अनेक ग्रंथांचा आधार घेतलेला. ते ग्रंथ मी आता तुम्हाला त्याचे नावं वाचून दाखवणार आहे की किती ग्रंथांचा आधार घेऊन मी हा ग्रंथ लिहिलेला आहे. रामदास सांगतात, आणि जर तुम्ही ह्या ग्रंथात लिहिलेलं खोटं आहे म्हणाल तर ते सगळे ग्रंथ खोटे आहेत असा त्याचा अर्थ होईल. आणि इतकं सांगून सुद्धा तुम्ही जर ह्यात वाचणारी नसाल आणि टीका करणार असाल तर तुम्ही आयुष्यात पुन्हा तोंड दाखवू नका, इतकी स्पष्ट भाषा हे सांगतात. त्याचं तोंड तुम्ही पाहू नका आणि त्यांनी तुम्हाला तोंड दाखवू नये, इतकं मी तळमळीनं सांगतोय, आतून सांगतोय, कल्याणासाठी सांगतोय, त्यात माझा स्वार्थ काहीही नाही. आणि तरीही तुम्ही ते न वाचता त्याच्यावर टीका करत असाल किंवा न वाचता उगीचच त्याची प्रेज स्तुती करत असाल, दोन्ही तुम्ही पुन्हा तोंड दाखवू नये अशा या जातीतले आहात. तर रामदासांनी हा ग्रंथ लिहिला, एवढा लोकप्रिय झाला तो, त्याला अनेक घटना घडल्या. रामदासांनी जे सांगितला आणि लिहून घेतला कल्याणाने. आपण जर मुंबईला जात असो, गोवा पूर्वीचा जो मार्ग आहे गाडीतून, महाड म्हणून येतं, तिथे जर आपण वळलो अर्ध्या तासात जवळजवळ येते शिवथरगड. त्या शिवथरगडला दासबोधाची जन्मभूमी मानली जाते. समर्थांचा मला अभ्यास करायचा आहे, कारण एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. महान ग्रंथ त्याला तुम्ही ज्यावेळेला स्पर्श करता त्यावेळेला त्या ग्रंथकर्त्याला स्पर्श करता. वेन यू टच द बुक, अ ग्रेट बुक, यू टच द मॅन बिहाइंड इट. ग्रंथ लिहिलेल्याला तुम्ही स्पर्श करत असता. आणि हे समर्थांचे शेवटचे शब्द आहेत. ज्यावेळेला लोक रडायला लागले त्यांनी चैत्र वद्यनवमीला सांगितले, माघ वद्यनवमी जाणे आहे परंधामी, केला निश्चय अंतर्यामी. मी अंतर्यामी निश्चय केलेला आहे. माघ वद्यनवमीला म्हणजे काही दिवसांपूर्वी मी महासमाधी घेणार आहे, देह ठेवणार आहे, तुमच्यात नसणार आहे. हे 10 महिने आधी सांगितलं आहे. आणि नंतर लोक गाफील राहिले. जसजसा दिवस जो आहे रडायला लागलेलं. उद्धव नावाचा त्यांचा पहिला एका अर्थाने शिष्य, अक्काबाई नावाची जी बालविधवा होती, मोठी तयारीची ताकदीची स्त्री होती ती. समर्थ गेल्यानंतर 40 वर्ष 2 केंद्रांचा म्हणजे चाफळ की जिथे प्रचंड प्रमाणावर रामनवमी होत होती, सज्जनगड जिथे प्रचंड प्रमाणावर दासनवमी होत होती, वर्षभर 40 वर्ष 1-2 नाही या बाईने व्यवहार चालवला. बघा अक्काबाई रडायला लागली. त्यावेळेला समर्थ काहीसे ज्याला म्हणतो सात्विक संताप म्हणाले, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर. अरे इतकी वर्ष माझ्याबरोबर राहता, इतकी वर्ष मला स्पर्श करून माझी सेवा करता, दर्शन घेता, माझी वाणी तुम्ही ऐकता आणि रडता. मी आता जाणार म्हणून मी कुठे जाणार आहे? माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर.
आत्माराम दासबोध. आत्माराम हा छोटा ग्रंथ आहे, ज्ञानमय म्हणून तो दासबोधानंतर पारायणाच्या वेळेला वाचतात. छोटा ग्रंथ आहे पण ज्ञानमार्गी आहे, तो अवघड आहे आपल्याला समजायला, पण दासबोध आहे ना. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. स्वतः सिद्ध म्हणजे त्याला सिद्ध करायला पुरावा लागत नाही. गिव्हन ॲज प्रूव्ड की हे माझं स्वरूप आहे. दासबोध हे माझं स्वरूप आहे, ते माझं आत्मचरित्र आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही दासबोधातल्या ओव्या वाचाल त्यावेळेला माझी वाणी तुमच्या कंठातून बाहेर पडत असेल, आणि ज्यावेळेला दासबोध हातात घ्याल, दासबोधाला स्पर्श कराल, त्यावेळेला माझ्या देहाला तुम्ही स्पर्श करत असाल. काय सुंदर सांगितलं आहे. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता तुमच्याजवळ असता काहो करावा खेद भक्तजनी. खेद कशाला करता, दुःख कशाला करता. देह हा जाणारच आहे, पण आत्माराम आणि दासबोध माझं रूप जाणार आहे पण स्वरूप राहणार आहे. हे माझं स्वरूप स्वतः सिद्ध. आता समर्थांनी सुरुवातीला दासबोधाचा संपूर्ण स्कोप ज्याला म्हणतात व्याप्ती सांगितलेली आहे. हा पहिल्या दशकाचा 20 दशक आहेत ते, आणि 200 समास आहेत. उद्या आत्ता आपल्यासमोर नाहीत म्हणून नाही तर मी वाचूनच दाखवल्या असत्या, पण त्यांनी सांगितलेलं आहे. उद्या आपण मुद्दामून त्या आधी वाचणार आहोत ओव्या, की माझा ग्रंथ पहा नीट, करू नका खटपट. उगीच घाई कशाला करता, शांतपणे शब्द शब्द ओवी ओवी वाचा, कारण मी तसेच शब्द फोडून तेथे लिहिलेले आहेत. तुम्ही चिंतन करा. मी चिंतन करून शब्द वापरलेले आहेत, तुम्ही शब्द ऐकून वाचून चिंतन करा. चिंतन हेच महत्त्वाचं आहे. आत्ता साधं वाक्य मी तुम्हाला सांगतो की मी विचार करून बोलतोय आणि तुम्ही ऐकून विचार करताय, बरोबर आहे ना. हे विचार करणं त्याला प्रवचन म्हणतात. प्रवचन म्हणजे वचन नाही आहे, ते चिंतन आहे. आणि म्हणून विचार करणं महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त शब्द दासबोधात कुठला आला असेल तर विवेक, विचारांची वरची पायरी. विवेक, विचार म्हणजे थॉट्स असतील तर विवेक म्हणजे विजडम. विचार करूया आपण. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेला दासबोधात काय काय सांगितले. श्रोते पुसती कोण ग्रंथ. श्रोते विचारतात हे ग्रंथ कुठला आहे बाबा, एवढा लिहिला आहे, आम्हाला ज्ञानेश्वरी माहीत आहे, आम्हाला नाथांचं भागवत माहीत आहे, हा कुठला ग्रंथ तुमचा. श्रोते पुसती म्हणजे विचारती कोण ग्रंथ, काय बोलिले जे येतं. एक लक्षात ठेवा, या ग्रंथातला पहिला शब्द श्रोता आहे. आणि उद्यासुद्धा ते 8 श्लोक म्हणतात ना, मंगलाचरण म्हणल्यानंतर श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ असं म्हणलेलं आहे. श्रोत्याला श्रीराम म्हणलेलं आहे आणि वक्त्याला दास म्हणलेलं आहे. रामदास, तुम्ही राम आहात, हा दास तुम्हाला ऐकवतोय. दासबोध म्हणजे काय, रामानं दासाला केलेला बोध. दास कोण, अर्थात रामदास. आणि आपल्या दृष्टीनं दासानं या दासदासाला केलेला बोध. आपण दासांचे दास, दासाचे म्हणतो ना आपण, तर त्यांना केलेला बोध रामानं कुणाला केला, रामदासाने केला, आणि रामदासांनी आपल्याला केला. याला दासबोध म्हणायचं. सोपं आहे ते. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. हल्ली प्रत्येक जण प्रवचनाला लिहून काय मिळेल, काय मिळेल हा पहिला प्रश्न असतो. प्राप्त काय होईल, म्हणून श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. श्रोत्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि समर्थ उत्तर द्यायला लागतात. थोडक्यातच आपण बघणार आहोत. ग्रंथा नाम दासबोध. हा ग्रंथ कुठला, तर दासबोध नावाचा ग्रंथ. ग्रंथा नाम दासबोध. किती सोपं आहे बघा. गुरु शिष्यांचा संवाद. या ग्रंथाचं स्वरूप काय, गुरु आणि शिष्य. उपनिषदांपासून चालत आलेले आहे. हे कृष्णसुद्धा कृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगधाम आपण म्हणतो ना, कृष्ण आणि अर्जुनांचा संवाद आहे. हा रामदास आणि आपण सगळेजण यांच्यातला संवाद आहे. प्रत्येक महत्त्वाचा ग्रंथ हा संवाद रूपात आहे. हे जे सगळे रामाच्या चरित्राचे ग्रंथ आहेत ते शंभू आणि भवानी म्हणजे शंकर आणि पार्वती यांच्या संवादातून सुरू होतात. ही श्रद्धा आहे. आणि त्यामुळे काय की स्वरूप आहे गुरु शिष्य. येथ बोलला विशद भक्तिमार्ग आहे. अंडरलाईन करण्यासारखे शब्द आहेत. विशद म्हणजे स्पष्ट करून सांगितलं. किती उदाहरणं दिलेली आहे, किती दृष्टांत दिलेले आहेत, किती प्रकारांनी स्पष्ट केलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो विशद भक्तिमार्ग. भक्तीच पुढे काय सांगतात, भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव एक ग्रंथी. या ग्रंथाचा अभिप्राय काय आहे, मग या ग्रंथाचं सार काय आहे, संदेश काय आहे, मेसेज काय आहे.
भक्तीच्या योगानं मानव देव बनतो. तुम्हाला देव बनायचं ना, भक्ती करा. सुरू होतात मनाचे श्लोक, मना सज्जना भक्ती पंथे ची जावे. ची लक्षात ठेवा, दुसरा पंथच नाही. आणि आपल्याला नाहीच आहे हो पंथ. आपण सगळेजण प्रापंचिक आहोत. सध्याचं जग काय, जीवन काय हे तुम्हाला माहीत आहे. भक्तिमार्ग आणि भक्तिमार्गाचा सुद्धा नाममार्ग, नाम हे साधन, हे पुढे पुढे ते सांगणारच आहेत. पुढे बघा, नवविधा भक्ती आणि ज्ञान. चौथा जो दशक आहे, एकंदर 20 दशक आहेत, सेट्स संच आहे, 10 अध्याय, समास म्हणजे संक्षिप्त अध्याय असे आहेत. त्यातला चौथा दशक आहे, त्याला एक दशकी दासबोध म्हणतात. तुम्हाला वेळ नाही दासबोध वाचायला. कल्पना करा, दासबोध वाचायला शांतपणे वाचलं तर 14-15 तास लागतात. आणि आपण इथे रोज 1.5 तास, असे 5 दिवसात 7.5 तासात काय बघणार आहोत. चिंतन करतोय आपण, म्हणून अगदी निवडक घेतलेलं आहे, ज्याला सार म्हणतात. आणि एक लक्षात ठेवा, एक तरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. 9000 ओव्या आहेत, कुठली ओवी निवडणार आहे. महान ग्रंथाची हेच लक्षण आहे. हे महत्त्वाचं आहे, कारण कुठलंही घे, त्याला शलाका परीक्षा म्हणतात. शलाका म्हणजे काडी घ्यायची, कुठल्याही पानात खुपसायचे, ते काढायचं, कुठलाही श्लोक घ्यायचा किंवा ओवी घ्यायची, आणि ते मला त्या दिवसाचं मार्गदर्शन असतं. तर तो ग्रंथ महान आहे. कुठली एक ओवी घ्या, पण त्याचा अनुभव घ्या. आपण 27 ओव्या निवडलेल्या आहेत, त्यापैकी त्याच्याहीपैकी कुठलीही एक ओवी आपल्याला जी आवडते, आपल्याला जी शक्य आहे, सहज आहे, जमू शकेल, ती निवडूया. आपण बघूया, उद्यापासून तो विचार करूया. पण इथे काय सांगितलेलं आहे, नवविधा भक्ती आणि ज्ञान. तर तो एक दशक वाचला, 45 मिनिटं लागतात किंवा 1 तास लागतो. मला वेळ नाही आहे, दासबोध वाचायचा, फक्त चौथा दशक वाचा. त्याच्यात 9 समास नवविधा भक्ती आणि 10वा समास चतुर्विधा मुक्ती. भक्ती आणि मुक्ती म्हणजे सगळं अध्यात्मशास्त्र लिखिव हे सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. 9 समास आहे, तर इतकं कुठेही नाही हो. भागवतातला कन्सेप्ट आहे नवविधा भक्ती, ते आपण नंतर बघणारच आहोत. सुंदर कथा प्रसंग आहे भागवतात, त्याच्यावर आधारित नवविधा भक्ती आहे. आणि ती समर्थांनी पहिल्यांदा श्रवणम, कीर्तनम, नामस्मरणम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम असे 9 समास सांगितलेत, अध्याय सांगितलेत. एकेका पैलू आहे, तो पैलू आस्पेक्ट आहे भक्तीचा. आणि नंतर चतुर्विधा मुक्ती. मुक्तीसुद्धा 4 नाही आहेत, भक्ती 9 नाही आहेत. एका हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात, तसे भक्तीचे 9 प्रमुख पैलू आहेत आणि मुक्तीचे 4 प्रमुख पैलू आहेत. तो दशक, त्याच्यावर आपण एक दिवस म्हणजे तिसऱ्या दिवशी शक्यतो आपण स्वतंत्र विचारच करणार आहोत. फार महत्त्वाचा असा तो दशक आहे. पुढे बोलिले वैराग्याचे लक्षणं. वैराग्य म्हणजे काय नाही, वैराग्य म्हणजे एक बघा ना, शंकराचार्य, रामदास आणि विवेकानंद या त्रिनिटी, ही त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेशपेक्षा हे जास्त उपयोगी आहे. शंकराचार्य आहेत आद्य, धगधगीत वैराग्य. त्याच्यानंतर समर्थ रामदास, धगधगीत म्हणजे ज्वलंत वैराग्य. आणि ज्या वेळेला तो विरजा नावाचा होम करतात, त्या होम म्हणजे सगळं अर्पण करतात. माझं नाव अर्पण, गाव अर्पण, आई अर्पण, वडील अर्पण, हे यज्ञ सगळं अर्पण करायचं. आता विरजा, रज म्हणजे कुठलाही रंग, कुठलाही कण वगैरे काही उरलेलं नाही आहे, ते अर्पण करतो. त्या यज्ञाच्या ज्या ज्वाला आहेत, त्या ज्वालांचा रंग या स्वामींचा रंग असतो. हा भगवा रंग, भगवा रंगाचं किती सांगितलेलं आहे वर्णन. बघा तुम्ही, विवेकानंदांनी निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळी उत्तरं दिलेली आहेत. पण एक लक्षात ठेवा, वैराग्य म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. वैराग्य म्हणजे सोडून जाणं नाही, संन्यास म्हणजे टाकून देणं नाही आहे, सम्यक न्यास आहे तो. आणि न्यास म्हणजे फेकणं जर असेल तर त्याचा पदन्यास म्हणजे फूड स्टेप्स. काय चांगलं होतं, ती नृत्यांगना काय सुंदर नाचत होती, तिचा पदन्यास म्हणजे पावलं ती ठेवत होती, न्यास आहे तो. शिलान्यास म्हणजे ती शिला काय फेकून द्यायची, ती ठेवायचे. तसा संन्यास म्हणजे ठेवायचं आहे. माझे सगळे भोग योग्य पद्धतीने ठेवायचे, त्या भोगातून सुटायचं आहे योग्य पद्धतीने, कुणाचंही नुकसान न करता, कुणालाही त्रास न होता. त्याला म्हणायचे संन्यास. संन्यास म्हणजे सोडून जाणे नाही, सुटणे. सोडणे आणि सुटणेतला फरक कळतो ना. काहीही सोडायचं नाही आहे, सगळ्यातून सुटायचं आहे, हे लक्षात ठेवा. बघूया पुढे काय, भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ही एक ग्रंथी. आता मी फक्त मुद्दे वाचून दाखवणार आहे, याच्यावर चिंतन 5 दिवसात होईल. पण तुम्ही लक्षात ठेवा, ते दासबोधात सुरुवातीला सांगतायत की या ग्रंथात मी निश्चय म्हणजे निश्चित मत सांगितलेलं आहे.
एक ओवी आहे, मतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला. आज तर काय हो मतं, सकाळचं मत संध्याकाळी नसतं. हे आपली मतं इतकी बदलत असतात. निश्चित मत काय, निश्चित मृत्यू म्हणजे काय, निश्चित अध्यात्म म्हणजे काय, निश्चित वैराग्य म्हणजे काय. त्यांनी विषयांची यादी दिलेली मी फक्त वाचतो. मुख्य भक्ती, आपण जी भक्ती करतो नाही, मुख्य भक्ती, शुद्ध भक्ती, शुद्ध अध्यात्म, ज्याला प्युअर स्पिरिच्युअलिटी, प्युअर डिवोशन. म्हणजे देवा मी तुला हे देतो, तू मला दे. ही भक्ती नाही आहे, बार्गेनिंग आहे, वाटपण म्हणतो ना, हे वाणिज्य म्हणलेलं आहे. प्रल्हादाचा शब्द आहे, वाणिज्य कशाला मला सांगतोस. नरसिंह त्याला म्हणतो काहीतरी माग, तो म्हणतो काहीतरी मागण्यासाठी मी नारायण नारायण म्हणतच नव्हतो, मला काही नको आहे. शुद्ध भक्ती आहे. पुढे काय सांगे, शुद्ध ज्ञान म्हणजे काय, आत्मस्थिती म्हणजे काय. लोकांना कन्फ्युजन असतं, फक्त लोकांचं अध्यात्माबद्दल कन्फ्युजन आहे. अध्यात्म म्हणजे सगळं सोडावं लागतं, काही नाही हो. हल्ली आध्यात्मिक इतकी सुंदर उपासना करता येते की त्यांचा संसार चांगला होतो, मुलींची लग्न स्थिर स्थावर होतात, मुलांना नोकरी. तुम्हाला जर परदेशात स्टेटल होणं हे जर धन्य करणारं कृत्य वाटत असेल तेही होतात. काही सोडावं लागत नाही, हे लक्षात ठेवा. सुटावं लागतं. ठीक आहे, माझ्या मुली लग्न झालं, मुलगी अभिमान आहे. माझी मुलगी म्हणलं की तिथे आसक्ती आली, मुलगी आहे, इट हॅपन, शी हॅपन टू बी माइन. माझ्याकडे जन्माला आली म्हणून माझी आहे, पण खरं की माझ्या सद्गुरूंची मुलगी आहे. सद्गुरूंनी तिचं कल्याण करायचं असेल ते करावं. मग माझं टेन्शन कमी होतं. मी माझ्यासाठी ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला पुढे आहेच की, मी करता म्हणता पावसी दुःख पश्चात्ताप, आणि राम करता म्हणती पावसी यश कीर्ती प्रताप. राम करताय, सगळं राम करतोय. पुढे लक्षात ठेवा की शुद्ध उपदेश म्हणजे काय, त्याचं मी लक्षणं सांगितलेलं आहे. उपदेश सगळेच जण करतात. उपदेशाच्या बाबतीत एक गमतीदार म्हण सगळ्या भाषेत आहे. इंग्लिश म्हणतात, ॲडवाईस इज द फ्री थिंग दॅट इज गिवन बाय ऑल बट नो वन इज रेडी टू टेक इट. प्रत्येकजण उपदेश करतो, पण कोणी उपदेश घ्यायला तयार नाही आहे. मी तुला उपदेश करतो, तू मला उपदेश करतोस, उपदेश कोणी कोणाचा स्वीकारत नाही. शुद्ध उपदेश म्हणजे काय ते मी सांगितले इथे. ते म्हणतात मोक्ष म्हणजे काय, मोक्ष प्राप्ती म्हणजे काय, विदेह स्थिती म्हणजे काय. फार सुंदर शब्द आहे. विदेह, जनक आपण मगाशी म्हणला ना, त्याला विदेह म्हणतात. देही असून विदेही. तुकाराम तसे होते. देहूचा हा देही असून विदेही, नंतर वैकुंठाला गेला की तो वैकुंठातच होता. आम्ही वैकुंठवासी, त्यांनी सांगितलेलं आहे आत्मचरित्र. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी जन्म घेतला. कशासाठी, बोलिले जे ऋषी हजारो वर्षापूर्वी ऋषी बोललेले आहेत, आजही साच भावे वर्ताया. आजही तसं जगता येतं, आजही ते दाखवण्यासाठी. डॉक्टर दीपक चोप्रा हे योगी महेशांचे शिष्य. योगी महेशांचे 3 महत्त्वाचे ऋषी प्रभाकर ज्यांनी SSY मूवमेंट सुरू केली होती, श्री श्री रविशंकर ज्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग सुरू केलेलं आहे, आणि मुख्य म्हणजे हे डॉक्टर दीपक चोप्रा. त्यांनी अमेरिकेत जी पुस्तकं लिहिली त्यांना लोक गुरु म्हणून नमस्कार करायला लागले. त्यांचं वाक्य कायम लक्षात ठेवा. ते म्हणाले, मला नमस्कार कशाला करता, मी फक्त मीडियम आहे. मी फक्त आय चोज युअर इडियम अँड मीडियम आय बिकेम. तुमचं मीडियम कुठलं आहे, इंग्लिश आणि इडियम या पद्धतीने तुम्ही बोलता. तरुणांशी बोलायचं असेल ना तर त्यांच्या पद्धतीने बोलावं लागतं, मग ते तुमचं ऐकतात. हे लक्षात ठेवा. तसं मी तुमच्या भाषेत बोलतो, तुम्हाला आवडेल समजेल अशा पद्धतीने बोलतो, पण माझ्या ग्रंथाचा विषय 5000 वर्षापूर्वीचा आहे, इतका जुना आहे. खूप चांगली पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. 1-2 पुस्तकांचा उल्लेख नंतर होईल, पण हे सांगितलेलं आहे. मुख्य देव हा फार महत्त्वाचा विषय आहे. आपण ज्या देवांची भक्ती करतो ना, सगळ्यांनी सांगितलं आहे. तुकाराम म्हणतात, गीतेत म्हणलेलं आहे, यांनी तर सांगितलेलं आहे. हे स्पष्ट म्हणतात. मी रामदासांचे शब्द कोट करतो की ब्रह्मदेव सगळं निर्माण करतो. ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं, कधी विचार केला आहे तुम्ही? विष्णू सगळ्यांचं पालन करतो. विष्णूचं पालन कोण करतं, आणि विष्णूला पालन करण्यासाठी सामग्री कोण देतं? आणि शंकर सगळ्यांचा संहार करतो. शंकराचा संहार कोण करतं? या प्रलयाच्या वेळेला या तिन्ही देवता, गुरुर ब्रह्मा गुरुर्देव, उरतो फक्त सद्गुरू, की जो साक्षात परब्रह्म असतो. लक्षात ठेवा की प्रलयात सगळे जाणार आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. सद्गुरू उरणार आहे, परमेश्वर, परम आत्मा, परब्रह्म आणि पराशक्ती एवढे उरणार आहेत, आणि त्याच्यातून नवीन सृष्टी निर्माण होणार. विचार करा, खूप सांगता येण्यासारखं आहे, पण एवढंच आपण विचार करूया की ज्या वेळेला आपण विचार करतो की हे निर्माण झालं आहे, हे आत्ता आहे, कायम टिकणार आहे का, त्यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. मुख्य देवा निरूपण नावाचा समास आहे.
मुख्य देव म्हणजे काय? महादेव त्यांनी म्हटलं नाही, लोकांचा कन्फ्युजन होईल. महादेव म्हणजे आपण शंकराला म्हणतो, परमदेव मुख्य देव सांगितलेलं आहे. शंकर 3 प्रकारांनी संहार करतो. शंकर काय प्रत्येक निर्माण झालेल्याचा संहार करत नाही, ज्यांचं संहार करणं आवश्यक आहे आणि काळाच्या ओघात ज्यांचा संहार व्हायला पाहिजे अशांचा संहार शंकर 3 पद्धतीने करतो. पहिल्यांदा तांडव. शंकराची 2 तांडव आहेत, एक आनंद तांडव आहे आणि एक उग्र तांडव आहे, प्रलय तांडव आहे. प्रलय तांडव सुरू केलं की गमतीनं म्हणतात की एकही मांडव शिल्लक राहत नाही, असं तांडव आहे ते नृत्य आहे. योगाग्नी, तिसरा डोळा उघडून अग्नी निर्माण केला की सगळं जाळून टाकेल. आणि त्रिशूलाने तो भोगसून मारतो, आरपार मारतो, जाळून टाकतो योगाग्नीने आणि तुडवून नष्ट करतो तांडव करून. हे शंकराचं आहे. अरे त्या शंकराला कोण नष्ट करतो? तो मुख्य देव आहे, त्याचा विचार करा. आणि ह्याचा विचार करणारा एक समास आहे, त्यातल्या महत्त्वाच्या ओव्या आपण वाचू. मुख्य भक्त, मुख्य गुरु म्हणजे सद्गुरू कोण? लक्षणं सांगितलेली आहेत. खरा भक्त कोण? खरा शिष्य कोण? लक्षणं सांगितलेले आहेत. आणि शेवटी नाना मतांचा निश्चय, हे असं म्हणतात तसं म्हणतात. अर्जुन शेवटी म्हणतो कृष्ण, एकदा म्हणतोस कर्मयोग श्रेष्ठ, एकदा म्हणतोस ज्ञानयोग श्रेष्ठ. निश्चितम ब्रूहि, तू एकच सांग मला निश्चित काय महत्त्वाचं आहे. आणि मग कृष्ण हळूहळू सांगतो, कशाला रे माम एकम शरणम व्रज, मला शरणे सर्व धर्मान परित्यज्य, सगळं सोडतो, ज्ञान कर्म धर्म हे सगळं मला शरण आहे. आणि मला म्हणजे कृष्णाला नाही तर भगवंताला, आत्ता सांगितलं परब्रह्म, त्याला शरण आहे. पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे? कुठल्या ग्रंथांची रेफरन्सेस मी घेतलेले आहेत. संमती मी फक्त वाचतो सोपं. नाना ग्रंथांच्या संमती घेतलेल्या आहेत. उपनिषदे, वेदांत, श्रुती. उपनिषद आहेत, वेद आहेत, मग आपण म्हणतो निरनिराळी ब्रह्मसूत्र असतील किंवा गीता असेल, प्रस्थानत्रयी, 3 महत्त्वाचे ग्रंथ सगळ्याचा घेतलेला आहे. सगळ्या गीतेचा, गीता म्हणजे आपल्याला फक्त भगवद्गीता वाटते. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ मी कोणत्या गीतांचा संदर्भ दासबोधात घेतलेला आहे बघा. हां, भगवद्गीता, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता फॉर एक्झाम्पल. इतक्या गीता मी वाचलेल्या आहेत आणि त्यांचा संदर्भ. म्हणजे इथे चूक आहे म्हटलं की इतक्या सगळ्या गीता तुम्ही उडवून टाकल्या. मी तुम्हाला सांगतो इथे लिहिलेलं आहे ते वेदाला धरून आहे, उपनिषद गीता धरून आहे. तुम्ही हे चूक म्हणाल, विचार करा म्हणजे मी काय म्हणतो ते पटेल. मी म्हणतच नाही आहे, हे सगळं आधीचं ज्ञान मी सध्याच्या भाषेत तुम्हाला सांगतो आहे. पुढे आता श्रवण केल्याचे फळ, आजचा शेवटचा मुद्दा की ऐकून काय मिळणार आहे. तुम्हाला सांगतो ही 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेला आध्यात्मिक उपासना हा शब्दप्रयोग गोव्यात नवीन होता. गोव्यात कीर्तनाची परंपरा काही पिढ्या होती, प्रवचनाची नव्हती. आध्यात्मिक उपासना, तुम्हाला वाटेल मी विनोद करतोय, परंतु नाही, उपासनेला या उपासना उपासनामरे असं विचारायचे. म्हणजे शेवटी काही खायला मिळेल ना, प्रसाद वगैरे आहे ना, महाप्रसाद, तर आम्ही येऊ. काहीच मिळणार नसेल तर काय, नुसतं ऐकायचं आणि जायचं. एका बाजूनी व्याख्यान आहे हेड टू हेड, एका बाजूनी कीर्तन आहे हार्ट टू हार्ट. पण हेड अँड हार्ट त्यांचा मिलन प्रवचनात आहे. प्रवचनकार बसून बोलतो, कारण त्याला बैठक आहे विचारांची असली पाहिजे. व्याख्याता डोके विचार म्हणतो, तेही महत्त्वाचे आहे. आणि कीर्तनकार काय, सर्व कलांचा संगम म्हणजे कीर्तन. तिथे गायन आहे, नर्तन आहे, अभिनय आहे, कथन आहे, काय नाही आहे. म्हणजे सामान्य माणसांच्या हृदयाला स्पर्श कीर्तन करू शकतं. जे विद्वान आहेत त्यांना व्याख्यान अपील करू शकतं. पण प्रवचन हा असा आहे विषय की जो गोष्टींच्या माध्यमातून, विनोदांच्या माध्यमातून, निरनिराळी आख्यानं सांगत काय करतो, लोकांपर्यंत महत्त्वाचे विषय पोचवतो. आता श्रवण केलियाचे फळ, पहिल्यांदा क्रिया पालटे तत्काळ. तत्काळ म्हणजे आपण म्हणतो ना की तत्काळ म्हणल्यानंतर तात्काळ आणि तत्काळमध्ये फरक आहे. आपण तात्काळ रेल्वेचं रिझर्वेशन करतो, माहीत आहे ना, 24 तास आधी, काय तात्काळ. पण तत्काळ म्हणजे काय हो? एक गमतीदार प्रसंग सांगतो. तुम्हाला काही जणांना माहिती असेल की ज्यावेळेला एखादा मुलगा दुपारी रडायला लागतो आणि सगळेजण झोपलेले आहेत, अशा वेळेला आजोबा म्हणतात मी याला खेळवतो. तो कसाच थांबत नाही. मग त्याला म्हणतात की मी तुला नाचणारं पाणी दाखवतो, डान्सिंग वॉटर. मग तो मुलगा विचारतो, तर त्याचा कळणाऱ्या वयातला आहे पण मोठा नाही आहे, 4-1 वर्षांचा असेल. मग तुम्ही मला काल दाखवलेलं फाउंटन म्हणजे कारंजं दाखवणार आहात का? नाही म्हणाले, स्वयंपाकघरात आहे.
आणि ज्यावेळेला तत्काळ म्हणजे काय लक्षात ठेवा, तत्काळ मी तुम्हाला मोक्ष देतो, तत्काळ मी तुम्हाला शुद्ध करून देतो. तत्काळ ज्यावेळेला ते पाणी ठेवतात गॅसवर त्यावेळेला पाणी काही लगेच नाचायला लागत नाही, त्याला 100 डिग्रीजपर्यंत यावं लागतं ना. ज्यावेळेला 100 डिग्री पाणी येतं तत्काळ ते उकळायला लागतं. ह्या नातवाला वाटतं की पाणी नाचायला लागलं. तत्काळ नसतं, 100 डिग्रीज आल्यानंतर थांबत नाही पाणी, तत्काळ. पण 100 डिग्रीपर्यंत यायला पाहिजे. गोंदवलेकर महाराजांनी अप्रतिम उदाहरण दिलेलं आहे. पूर्वी पाळण्यात लग्न व्हायची, पाळण्यात, आणि वरात काढून आणायची गावभर, झोपलेले असायचे दोघेही, नवरा बायको, लहानपणी पाळण्यातली लग्न. आणि असे आल्यानंतर त्यांच्यापेक्षा मोठी जर मुलगी असेल ती म्हणायची आता हिला बाबू केव्हा होणार, मला बाबू केव्हा होणार, माझंही लग्न झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर लगेच बाबू किंवा बाय होत नाही, त्याला मॅच्युरिटी यावी लागते. 10व्या वर्षी लग्न झालेलं आहे, काय एकदम मूल होणार आहे, ते वयात यायला पाहिजे. ती आतली आहे ना ती परिपक्व व्हायला पाहिजे. संस्था ज्याला आपण निरनिराळ्या संस्था म्हणतो, जनन संस्था, प्रजनन संस्था, ती आत तयार नको का व्हायला. मग तत्काळ मग आहे. आता 9 महिने 9 दिवस तरीसुद्धा ज्यावेळेला डिलिव्हरी म्हणजे मोक्ष, इंग्लिश डिक्शनरीचा अर्थ बघा, डिलिव्हरी मोक्ष, सुटका येते एक प्रकारे, तो क्षण असतो. आणि त्या क्षणावरून आपण मग नक्षत्र, कुंडली, हॉरोस्कोप वगैरे सगळं मांडतो. तत्क्षण, तत्काळ, तोपर्यंत पोटात राहणार. गर्भवासी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधो मुखरे दुःख त्या बालकासी. काय 9 महिने ते आहेत लक्षात ठेवा. आम्ही गमतीनं म्हणतो हे सगळे आसनं वगैरे दाखवणारे निरनिराळ्या प्रकारची आसनं करतात. दर्भासन सोपं, फक्त झोपायचे, शवासनासारखं. गर्भासन जे आहे ते असं पोर एवढ्याशा त्या प्लॅसेंटा म्हणजे गर्भाशयात 9 महिने असतं, फिरत असतं. विचार करा किती अवघड आहे ते. निरोध आहे, कॉम्प्रेस झालेलं असतं, अगदी कोंडलेलं असतं. पण पचे टेम्परेचर असतं. माझ्या शरीरापेक्षा आतले जे माझे द्राव आहेत त्याला आहे, आणि तिथे तर द्रावच असतं ना ज्याला आपण फ्लुईड म्हणतो, त्यात ते तरंगत असतो तो जीव. काय तो काळ असेल कल्पना करा. त्या काळाची वर्णनं संत एवढ्याचसाठी करतात की त्याला किळस आली पाहिजे, तुम्हाला पुन्हा नको मला गर्भवास म्हणजे मोक्ष. आत्ता मुक्त हो, सद्योमुक्ती आत्ता सांगितलेलं आहे. मुक्तीचा काही मुहूर्त नाही, इतक्या वर्षानंतर मुक्ती वगैरे असं नाही आहे. ठरवलंच तर आत्ताच मुक्त होईल, ते मी या ग्रंथात वर्णन करून सांगितलं आहे. क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सारा. संशय कुठलाही डाऊट, त्याला संदेह शब्द वापरलेला आहे. संदेह शब्दाचा देहाशी काय संबंध आहे मला माहीत नाही, पण दृढ देहो निस्संदेहो संख्या चंद्रकला गुणे. भीमरूपी आपण म्हणतो दृढ देह प्रत्येकाला पाहिजे. जिममध्ये ज्याचे बायसेप, ट्रायसेप, 6 पॅक, ॲब्डॉमेन सगळ्यांना पाहिजे. शरीर आहे ते, शरीर. ते जिम्नॅशियम जिममध्ये जाऊन मिळू शकेल की हो, पण हे शरीर नाही, मन आहे. मन परिपक्व बनवायचं आहे. कुठल्याही परिस्थितीला मन सामोरं गेलं पाहिजे. माझ्या मनाचा तोल जाणार नाही. लूज युअर बँक बॅलन्स बट नॉट द बॅलन्स ऑफ युअर माइंड. मनाचा तोल जाऊ देऊ नका. आणि मनाचा तोल ज्याचा जातो तो नॉर्मल नाही आहे. म्हणून हल्ली सायकोलॉजीमध्ये सुद्धा नॉर्मल शब्द काढून टाकलेला आहे. जसा अपंग काढून टाकला त्याला दिव्यांग, अप्रतिम शब्द आला दिव्यांग. तसा नॉर्मल कुणी नॉर्मल नाही आहे. आपल्याला काम क्रोध आहे ते मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण मर्यादा केव्हा ओलांडेल सांगता येत नाही. कशाचा राग येईल आपल्याला, कशाचा मत्सर वाटेल सांगता येत नाही आहे. सो देर इज नो नॉर्मल इंडिव्हिज्युअल. नॉर्मल इंडिव्हिज्युअलला संत म्हणतात, आणि संत म्हणजे परमेश्वर या भूवरचे ज्याला म्हणतात ते. पुढे सांगितलेलं आहे नासे अज्ञान दुःख भ्रांती. भ्रम तुमचा जर नष्ट होईल. हा ग्रंथ वाचा, पण पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट. सायुज्य म्हणजे कायमची मुक्ती, पुन्हा जन्मच नाही, ती मुक्ती. सापडे गवसे सायुज्याची वाट. ग्रंथ पहा माझा नीट, आणि पाहता विशेषाविशेष कळो लागे. तुम्ही जितक्या वेळा वाचाल ना तितक्या वेळा निराळा अर्थ लागतो. मी अगदी अनुभवावरून तुम्हाला सांगतो, देवीच्या पायाशी बसून प्रत्येक वेळेला निराळा अर्थ दिसतो. कारण अर्थाचा विकास अनंत आहे. शब्द मर्यादित आहे, शब्द कलेवर आहे, शब्द देह आहे, इट इज अ बॉडी. म्हणून सांगितलं ना टर्फल, शब्द फोडा, आत तुम्हाला अर्थ निराळा दिसेल, यांना निराळा दिसेल, लहान मुलाला निराळा अर्थ दिसेल. असू दे, पुढे बघा. असे चातुर्य कळे यथायोग्य विवेके सहित. चातुर्य शब्द समर्थ वापरतात. एक उदाहरण बघूया जे आपल्याला माहीत आहे. चातुर्य म्हणजे चतुरपणा.
आणि चतुरपणाला पूर्वी आम्ही कनिंग शब्द वापरायचो, हल्ली स्मार्ट शब्द आहे. स्मार्ट टेलिफोन, स्मार्ट सिटी, चातुर्य त्याच्यात आहे. आता चतुर म्हणले की दोन आपल्याला सिम्बल्स, म्हणजे एक व्यक्ती चतुर बिरबल आणि दुसरा प्राणी चतुर कोल्हा. आता कोल्ह्याचं जे चातुर्य आहे ना ते लबाडी आहे, लक्षात ठेवा. स्वतःसाठी स्वार्थ. कोल्ह्याच्या कितीतरी गोष्टी आपल्याला माहीत आहे, स्वार्थासाठी त्यांनी सगळ्या प्राण्यांचे प्राण वाचवावेत म्हणून कोल्ह्याने काहीतरी केले, एखादी गोष्ट असेल. पण बिरबलाने मात्र लक्षात ठेवा सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून आपली बुद्धी वापरली. चतुर बिरबल. बिरबलाचं जे चातुर्य आहे ते मी या ग्रंथात तुम्हाला शिकवले. कोल्ह्याचं चातुर्य नाही. स्वार्थासाठी चतुरता नाही आहे, परमार्थासाठी आणि परार्थासाठी, लोकांच्या कल्याणासाठी आणि आत्मकल्याणासाठी जे चातुर्य हवंय ते मी या ग्रंथात सांगितलंय. ते तुम्हाला इथे मिळेल. ती काय आहे? फलश्रुती किंवा फलप्राप्ती. पुढे सांगितलेलं आहे की आळशीतेची साक्ष. खूप सांगितलं आहे, मी थोडक्यात सांगतो. आळशी समर्थांना बिलकुल आवडते. दुश्चित्त शब्द त्यांनी वापरला आहे, करंटा शब्द वापरलेला आहे. या समर्थांच्या सभ्य भाषेतल्या शिव्या आहेत. आळशी, करंटा आणि दुश्चित्त. दुश्चित्त म्हणजे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आपण आहोत हल्ली मोबाईलवर बोलता बोलता काय अभ्यास करणार आहोत, काय पुढचं बघणार आहोत, नाही. डिव्हायडेड अटेन्शन, नो कॉन्सन्ट्रेशन, त्याला दुश्चित्त म्हणलेलं आहे. या बेलसरेंचा जो ग्रंथ आहे त्याच्यात चित्र दाखवले काही समासाच्यावरती. दुश्चित्त म्हणजे डिप्रेशनमधला माणूस कसा बसेल, कसा त्याच्या चेहऱ्यावरचा भाव असेल. फार सुंदर चित्र आहे याच्यात, गंमत बघा. म्हणून दुश्चित्त नको. करंटा, आपण म्हणतो दैव देतं पण कर्म नेतं, त्याला करंटा म्हणलेलं आहे. आज आपल्याला काय सुंदर आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आत्ता तुम्हाला मी जे याज्ञवल्क्यांचं सांगितलं ना ते माझ्या खिशात असलेल्या मोबाईलमधून मला मिळालेलं आहे. गुगल अंकल आणि यूट्यूब आंटी हेच खरे आहे. तुम्ही मामा काकांच्या नादाला लागू नका हो. हे आपल्या जवळ असतात. अरे काय नाही आहे त्याच्यात. मी वेळ जाईल म्हणून उदाहरणं देत नाही, पण पूर्वी आम्ही पुस्तकांची उदाहरणं द्यायचो. पुस्तकं लोक अगदी अस्पृश्यासारखे वागायला लागले म्हणून आम्ही सिरियलची उदाहरणं द्यायला लागलो. आता सिरियलची गरज नाही, आता मोबाईलमधली उदाहरणं दिली तरी पुरतात. गुगलमध्ये फक्त तुम्ही तो शब्द टाका, मधली ओळ टाकली तरी सुद्धा येते. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे कळेल की न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. या दोन ओळी आहेत, आपल्याला पाठ आहे. कृष्णाने दुर्योधनाला आणि अर्जुनाला सांगितलेलं आहे की मी येईन पण न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. युद्धात त्यांनी 400 गोष्टी सांगितल्या आहेत, पण गीतेत अशा 4 गोष्टी अनेकदा सांगितलेल्या आहेत. गीता परमनंट आहे हो. युद्ध संपलं की हो, युद्ध संपलं. गीता आहे त्याच्या 4 गोष्टी इतक्या महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत की एकच आत्ता तुम्हाला सांगतो की 4 गोष्टी सांभाळा. आपल्याला सांगितलेलं आहे की बोलणं सांभाळा, अगदीच बोलत राहू नका, मुक राहू नका. योग्य युक्त आहार, युक्त विहार, युक्त भाषण आणि युक्त स्वप्न म्हणजे युक्त झोप. निद्रायुक्त पाहिजे. युक्त म्हणजे योग्य, ज्याला इंग्लिशमध्ये मिनिमम नको, मॅक्सिमम नको, ऑप्टिमम. हा आपल्याला माहीत आहे शब्द. म्हणजे युक्त, रास्त, वाजवी, आवश्यक तेवढी निद्रा, आवश्यक तेवढं बोलणं, आवश्यक तेवढं खाणं आणि आवश्यक तेवढं लोकात मिसळणं. आता लोकात मिसळणं सोडा, मोबाईल आहे ना, आवश्यक तेवढाच वापरूया की आपण. हे आता जमेल न जमेल तुम्ही ठरवा. देवीने प्रत्येकाला बुद्धी द्यावी एवढंच मी म्हणतो आणि पुढे जातो. आळशी त्याची साक्षेपी होती. साक्षेप शब्द शेवटचं वाचून आपण थांबणार आहोत. साक्षेप हा त्यांचा अत्यंत आवडता शब्द आहे. शिवरायाचा 8वा साक्षेप सांगितलेला. शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा प्रताप म्हणजे बरे. अरे साक्षेप म्हणजे अचूक प्रयत्न. नाही 10 वेळा मी बसलो नेटला किंवा मी 15 वेळा इंटरव्ह्यूला गेलो, सिलेक्ट झालो नाही, तुझे प्रयत्न चुकता आहेत. मेथड अँड डिरेक्शन. आपल्या विचारांची सुद्धा पद्धती चुकते आणि दिशा चुकते. विचारांची दिशा आणि पद्धती जर दासबोधात येत्या 5 दिवसात आपण ऐकणार आहोत. आपण म्हणतोय मी, तुम्ही नाही, आपण ऐकणार आहोत. त्यांनी जर आपल्या विचारांची दिशा सुधारली आणि विचारांची पद्धती सुधारली तर आपण आनंदातच राहू, मुक्त राहू आहोत त्या ठिकाणी जे जे करत असू तिथे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे साक्षेप. चतुसूत्री समर्थांचे शेवटी तो विचार सांगायला हरकत नाही. पुढे समर्थांच्या चरित्राचं जर आपल्याला एका वाक्यात सांगायचं असेल तर 5 स्थळी, ज्याला पंचस्थळी समर्थांचे महत्त्वाचे आहेत, एवढंच चरित्र आज बघूया. नंतर उदाहरणं ज्यावेळेला येतील दासबोधात त्यावेळेला बघूया. पंचस्थळी, जन्मभूमी जांब मराठवाड्यातलं, त्यांची तपोभूमी टाकळी नाशिक जवळची,
त्यांची नंतर तुम्हाला सांगतो एका अर्थाने कर्मभूमी पुढे झाली. साफळ पुढे 3 तप म्हणजे 36 वर्ष जवळजवळ समर्थ साफळला आहे. नंतर भ्रमणभूमी संपूर्ण भारत आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची दासबोधाची जन्मभूमी शिवथरगड आणि सज्जनगड शेवटचे 5-6 वर्ष राहत होते ते. म्हणजे जांब जन्मभूमी, टाकळी म्हणजे नाशिक म्हणा ना, नाशिक ही तपोभूमी आहे. त्यांची कर्मभूमी चाफळ आहे. दासबोधाची जन्मभूमी शिवथरगड आहे आणि शेवटची आहे ती सज्जनगड, जिथे समर्थांनी महासमाधी घेतली. ही पंचस्थळी 4 सूत्री 5 आणि 4 सूत्र आहेत समर्थांची. एक म्हणजे मुख्य ते हरिकथा निरूपण. कथा म्हणजे कीर्तन आणि निरूपण म्हणजे प्रवचन. निरूपण म्हणजे प्रवचन, आता निरूपण चाललेलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून काय, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. राजकारण म्हणजे राज्यकारण आणि राजाकारण. त्यावेळेला राजा शिवाजी होता. रामराजासाठी मी जे करीन ते राम राजकारण आहे, जरूर करा. राम राज्यासाठी मी जे करीन ते राज्यकारण आहे, जरूर करा. ज्याला हल्ली पॉलिटिक्स म्हणतो ते करू नका, किंवा करायचं असेल तर प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करा. पण राजासाठी आणि राज्यासाठी, रामराज्यासाठी ते दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वविषयी. आज नको का हो सावध. एक गोष्ट सांगतो, काळ जो आपल्या जीवनातला संपतोय ना, लक्षात ठेवा. उद्या पहिला मुद्दाच मी तो सांगेन. काळ इतक्या वेगाने जातोय, आपण सावध आहोत का जाणाऱ्या काळाबद्दल? आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट्सबद्दल सावध आहोत, आपण आपल्या प्रॉपर्टीबद्दल सावध आहोत, आपण आपल्या नातेवाईकांच्याबद्दल सगळ्यांबद्दल सावध आहोत. सोडून काळ म्हणजे जीवनाबद्दल जो बेसावध, असावध किंवा गैरसावध आहे त्याला त्यांनी मूर्ख म्हणलेलं आहे. उद्या मूर्खांच्या समाजातली काही लक्षणं आपण बघणार आहोत. हे झाले 4. 3 प्रचिती त्यांनी सांगितलेल्या आहेत. एक ग्रंथात सांगितलं आहे. अरे ग्रंथ सांगितलेला उद्या शिळा होऊ शकतो. दुसरं गुरुनी सांगितलेलं आहे. गुरु सद्गुरू असेल तर तो अंतिम सत्य सांगेल, नाहीतर ते त्याला बाबा वाक्यम प्रमाणम. म्हणून ग्रंथ प्रचिती नको, गुरु प्रचितीसुद्धा नको, आत्मप्रचिती महत्त्वाची आहे. या 3 प्रचिती त्रिविध सांगितल्या आहेत. आता 2 प्रपंच आणि परमार्थ ही 2 सूत्र समर्थांनी ठेवली. आणि एक म्हणजे अद्वैत, एक म्हणजे राम, एक म्हणजे नाम. नामाशिवाय दुसरं काही नाही. इथे आपण आज थांबूया. पंचस्थळी, चतुसूत्री, 3 प्रकारच्या प्रचिती, प्रपंच आणि परमार्थ हे 2 गोष्टी. आणि एक म्हणजे राम आणि एक म्हणजे नाम. राम बाणापेक्षा जास्त जर काही प्रभावी असेल तर ते राम नामच आहे. आणि हा संदेश दासबोध आणि मनाच्या श्लोकात दिलेला आहे. इथे थांबूया आज. आहे त्या ठिकाणी जरा ताट बसून डोळे मिटूया. 1 मिनिट शांत. उद्या शक्यतो 6ला आपण सुरू करूया. जर काही श्रोते येणार असतील तर रामनाम 6ला सुरू करूया. आणि नंतर हा दासबोधाचा विचार समर्थांच्या प्रेरणेने आणि आपली देवी शक्तीच्या पायाशी बसून आपण सहचिंतन करणार आहोत. शांत श्लोक म्हणूया सदा सर्वदा. आणि शांतीपाठ ओम सहनाववतु. सगळ्यांना येतं बरोबर म्हणायचं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे जे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरची शांतादुर्गा, बाजूचे विष्णू भगवान आणि राम, सीता, लक्ष्मण, हनुमान या सर्वांचं दर्शन घेऊया. आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.
सर्वांना नमस्कार.